श्रोतेहो नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीलाच मला हे सांगायला हवं की हा व्हिडिओ मी पुन्हा करते आहे. काल मी अपलोड केला होता, पण बऱ्याच रसिकांची मला विनंती आली की तुम्ही ही संपूर्ण कविता तुमच्या आवाजात आम्हाला वाचून दाखवावी. म्हणून आज मी हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी करते. आणि सुरुवातीला तुमचे आभारसुद्धा मानायला हवेत, कारण आवर्जून तुम्ही आमचे हे व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करता, लाईक करता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, स्नेहीजनांना शेअरसुद्धा करता. तेव्हा मनापासून आभार. आणि आता या गाण्याच्या ओळी तुम्ही ऐकल्या. कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गायलेलं कवी अनिल यांचं हे भावगीत अगदी आपल्या काळजाजवळ आहे, हृदयाशी आहे. सर्वांच्या आवडीचं हे गीत आहे. आणि आणखीन एक मला गोष्ट सांगायची आहे की पंडित कुमार गंधर्व यांची सध्या जन्मशताब्दी आपण साजरी करतोय. त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि या गाण्याविषयी तुमच्याशी हितगुज करते. अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. बरेच लोक असं म्हणतात की हे गाणं कवी अनिल यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या विरहामध्ये त्यांच्या पार्थिवाकडे बघून कवी अनिलांनी ही कविता लिहिली. तर कोणी म्हणतं कवितेसाठी लिहिलेली ही कविता आहे, तर आणखीही कोणी काही असं म्हणतं की कवी अनिलांचा एक मित्र होता, तो रुसला होता आणि त्याच्यासाठी ही कविता त्यांनी लिहिली. म्हणून मलाही वाटलं की आपण जाणून घ्याव्यात की काय आहे नेमकं. ह्या कवितेविषयी धांडोळा घेतला, माहिती घेतली आणि वाटलं की तुमच्याशी हितगुज करावं या गाण्याविषयी, कारण आपल्या सर्वांचंच आवडीचं हे गाणं आहे. कवी अनिल म्हणजे तुम्हाला माहीत आहेच की आत्माराम रावजी देशपांडे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्या सुविद्य पत्नी, सुप्रसिद्ध कथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ज्यांना मान मिळाला त्या कुसुमावती देशपांडे. या दोघांचा प्रेमविवाह. कवी अनिल हे अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर या गावचे, तर कुसुमावती देशपांडे या अमरावतीच्या. ते दोघंही पुण्यात शिकायला होते आणि तिथंच त्यांचं प्रेम जुळलं. प्रेमविवाह झाला. 9 वर्ष त्यांना संघर्ष करायला लागला, पण त्यानंतर त्यांचं प्रेम सफल झालं. तर या गाण्याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, तर त्या शंकेविषयी तुम्हाला सांगते. त्याविषयी आपण बोलतोय. पंडित कुमार गंधर्व यांनी सुद्धा या गाण्याविषयीचा खुलासा केला. जेव्हा ही कविता भावगीत म्हणून ध्वनिमुद्रित करायचं ठरलं तेव्हा कवी अनिल यांनी सांगितलं की जर पंडित कुमार गंधर्व ही माझी कविता गाणार असतील तर मी परवानगी देतो. आणि मग ठरलं तसंच. पंडित कुमार गंधर्व यांनी ही कविता स्वरबद्ध केली आणि स्वतः गायली सुद्धा. आणि ती कविता घराघरात पोहोचली, श्रोत्यांच्या कानामनात अजूनही रुंजी घालते. हे गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा तेव्हा या कवितेविषयीचं कुतूहल पुन्हा एकदा जागृत होत असतं. तर अशी ही कविता, जेव्हा लोक असं म्हणतात की कुसुमावती जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या पार्थिवाकडं बघून किंवा त्यांच्या विरहात कवी अनिलांनी ही कविता लिहिली, तर तसं नाही आहे. कारण कुसुमावती देशपांडे ह्या गेल्या 17 नोव्हेंबर 1961 आणि कवी अनिलांनी कविता लिहिली, ही जी रुसवा कविता लिहिली ती 5 ऑगस्ट 1947. म्हणजे कुसुमावती गेल्या त्याच्या 14 वर्षापूर्वी, म्हणजे त्या असतानाच ही कविता लिहिलेली आहे. तर ही कविता जेव्हा सर्वांनीच असं म्हटलं की कोणासाठी लिहिली, तेव्हा स्वतः मी म्हटलं सुरुवातीला की पंडित कुमार गंधर्व यांनी सुद्धा खुलासा केला, कारण त्यांच्या गप्पा झाल्याच असतील या कवितेविषयी. तेव्हा अनिलांनीही सांगितलं आणि पंडित कुमार गंधर्व यांनी सुद्धा सांगितलं की कवी अनिलांनी ही कविता आपल्या कवितेसाठी लिहिली, आपल्या काव्य प्रतिभेला
तिला उद्देशून ही कविता लिहिली की ही माझी कविता फुलावी खुलावी, माझ्याकडून एक सुंदर अशी कविता लिहिली जावी. पण काय होत होतं माहीत नाही, कविता होतच नव्हती, लिहिली जात नव्हती. शब्द दूर पळत होते, भाव मनात दाटून येत होते. आणि शेवटी त्यांनी मग कवितेलाच आवाहन केलं आणि तिला म्हटलं की तू अशी का रुसली आहेस, तुझी कळी का खुलत नाही आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की अजूनही रुसून आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. रसिकांनी सांगितलं की तुम्ही ही संपूर्ण कविता आमच्यासाठी वाचून दाखवावी. आणि ही कविता तुम्हाला मी वाचून दाखवते, तुमच्याही लक्षात येईल किती सुंदर असा भावार्थ यामध्ये भरलेला आहे. की कवीला आपली कविता रुसलेली आहे जेव्हा वाटतं, तेव्हा ते किती व्याकुळ होतात आणि आर्ततेने कवितेला सुद्धा साथ घालत असतात की तू अशी रुसू नकोस. आणि इतकं सुंदर लिहिलंय कवी अनिलांनी बघा. समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे, समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे, मी हास सांगताच रडताही तू हसावे. ते आज का नसावे समजावणी पटेना, धरला असा अबोला की बोल बोलवेना, मिटले तसेच ओठ की पाकळी खुलेना. का असं करतेस? तुला असं वाटतं का की मी तुझं समजूत घालावी, तुझा रुसवा काढावा? पण मी ते करतोय ना, पण तसं का होत नाही आहे? मी जेव्हा जेव्हा तू रुसल्यावर हस म्हणून सांगायचो तेव्हा तू रडता रडता सुद्धा हसायचीस, पण आज असं होत नाही आहे. का भावली मिठाची अश्रुत होत आहे. भावली म्हणजे बाहुली म्हणायचे त्यांना, आणि ती बाहुली कशाची? मिठाची. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे. मिठाची बाहुली सागरात विरघळूनच जाणार, म्हणून तिला असं वाटतं की का नकोच, आपण दूर राहिलेलंच बरं. कविते असं करतेस का तू, का दूर राहतेस? चाले अटी तटीने सुटता अढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी जुटेना. रसिका हो, हे जे कडवं आहे, दुसरं कडवं या कवितेतलं, ते गाण्यामध्ये नाही आहे, पण मूळ कवितेमध्ये आहे, म्हणून खास तुमच्यासाठी मी हे सादर केलं. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे. चाले अटी तटीने सुटता अढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी जुटेना. काय होतंय? कवी आणि कवितेची मिठी का येत नाही, होत नाही आहे? का ते एक होत नाही आहेत? जेव्हा कवी आणि कविता हे एक होतात तेव्हा एक सुंदरसं असं भावगीत तयार होतं, असं आपल्याला असं वाटतं. हो ना, आणि कवीलाही वाटतं की माझ्या हातून अशी एक सुंदर कविता तयार व्हावी, रसिकांना मी अर्पण करावी. की गूढ काही डाव, ही गाण्यात आहे हा. की गूढ काही डाव वरचा न हा तरंग, घेण्यास खोल ठाव बघण्यास अंतरंग. रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना, रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना, अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना. असं कसं? तुला आपलं परक कळत कसं नाहीये? काय म्हणायचंय तुला? की माझ्या अंतरंगात अगदी खोल डुबून बघायचंय का, बुडून बघायचंय का, उतरून बघायचंय का की किती माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे कवितेवर? का असं करतेस कविते? का खुलत नाहीयेस? का रुसली आहेस? कवी पुन्हा पुन्हा म्हणतोय. आणि शेवटी असं म्हणतात ते, पुन्हा तेच सांगते की गूढ काही डाव वरचा न हा तरंग, घेण्यास खोल ठाव बघण्यास अंतरंग. कुमारजींनी काय सुंदर म्हटलंय ना, जणू सगळी कविता उलगडून दाखवली आहे स्वरांमधून. शब्द त्यांच्या साथीला आहेतच, पण स्वरांची साथ जेव्हा एखाद्या कवितेला लाभते ना, तेव्हा खरोखरी असं चिरंजीव अविस्मरणीय कालजयी गाणं तयार होत असतं आणि त्यामध्येच आपण रमतो. काहीही असो, कवीला काय वाटलं आणि कविता लिहिली
पण रसिकांना काय वाटलं, रसिकांच्या भावविश्वामध्ये या कवितेचं स्थान काय आहे, या भावगीताचं स्थान काय आहे, प्रत्येकजण आपापल्या परीनं तो अर्थ लावत असतो आणि आपलं भावविश्व त्यामध्ये बघत असतो, हे मात्र नक्की. म्हणून तर पुन्हा एकदा आपण हा आस्वाद घेतलेला आहे या कवितेचा. आणि जाता जाता मला हे सांगायचं आहे बरं का तुम्हाला, कारण असंच एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे आणि त्या गाण्याविषयी सुद्धा वाटत असतं की हे गाणं कुणासाठी लिहिलं आहे, चित्रपटातल्या नायिकेसाठी लिहिलं आहे की कवितेसाठी, कोणतं गाणं असेल तुम्ही सुद्धा तर्क करूयात यावरती सुद्धा आपण तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. आज आपण हा व्हिडिओ बघितला आणि तुमची जी दाद आहे, जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी वाट बघते आहे. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा. नमस्कार.